कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। चिपळूण शहरातील एका कन्या शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी काही विद्यार्थिनींकडून अवजड सामान उचलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। शाळा सुरू होण्यापूर्वी साफसफाई आणि साहित्य हलवण्याचं काम सुरू असताना काही विद्यार्थिनींना कपाटे, पोती आणि इतर साहित्य उचलण्यास सांगितले असल्याचा आरोप करण्यात आला होता। या सर्व प्रकाराला संबंधित शिक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती। परंतु आता या व्हायरल व्हिडिओ मागची सत्यता नेमकी काय आहे याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने खुलासा केलाय। काल प्रवेशोत्सव झाला तेव्हा प्रवेशोत्सवाच्या वेळेला सगळे पालक आमच्या उपस्थित होते आणि पालकांच्या उपस्थितीत म्हटलं हे सगळे शैक्षणिक साहित्य आहे ते आपण तिकडच्या खोलीमध्ये नेऊयात, म्हणजे आपल्याला उद्यापासून शिकवण्याच्या याच्यासाठी शैक्षणिक साहित्य वापरता येईल। तर ती कपाटं रिकामी केली, पालकांच्याकडनं करून घेतली सगळी आणि बाहेर कपाट काढल्यानंतर मुलं म्हणाले नाही आम्ही नेणार। पालक म्हणाले ठीक आहे जाऊ देत गुरुजी, जात आहेत ना मुलं घेऊन जाऊ देत त्यांना घेऊन, आणि मग ती मुलं पालकाच्या समोरच घेऊन गेली। पालकांचाही काही आक्षेप नाही आहे आणि मुलांना कुठल्या पद्धतीची इजाही झालेली नाही। सोशल मीडियावर आता इथे जे लोक आली होती त्यांना मी म्हटलं होतं की सर हा अशा पद्धतीनं जो प्रवेशोत्सव चालू आहे याच्यामध्ये आपण जर प्रवेशोत्सवाच्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या अशा पद्धतीनं आपण माहिती किंवा देणार असू किंवा व्हिडिओ व्हायरल करणार असू तर माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिपाई नसतात किंवा आणखी कोणी काय नसतात। आता माझ्याकडे 3 महिला 2 शिक्षिका आहेत आणि मी एकटा पुरुष आहे। तर मग इथे आपल्याला काय करता येतं, अशाच पद्धतीनं पालकांच्या मदतीनंच करून घ्यायला लागतात सगळी कामं। तर मी माध्यमांना असा विनंती करेन की आधी सत्य परिस्थिती नेमकी काय आहे ती पूर्णपणे बघावी, मुख्याध्यापकाशी भेटावं, शिक्षकांना भेटावं, शाळा व्यवस्थापनाच्या अध्यक्षांना किंवा शिक्षण तज्ज्ञांना भेटावं आणि त्यांच्याकडून ती माहिती घेऊन त्यानंतर हे प्रसारित केलं जावं। उगाचच काय होते शाळांची, माझ्या जिल्हा परिषदेची महत्त्वाचं माझ्या जिल्हा परिषदांची याच्यातनं खूप मोठी बदनामी होते।